रिमझिम पावसाचा आनंद घेण्यासाठी बाहेरून छान कुरकुरीत आतून खुसखुशीत अशी ही कांदा भजी बनवलेली आहे. करायला सोपी आहे, परंतु काही वेगळ्या आणि महत्त्वाच्या टिप्स मी या ठिकाणी यूज करणार आहे, जेणेकरून भजी चवीला अतिशय अप्रतिम होणार आहे. थोडीशी नेहमीपेक्षा वेगळ्या चवीची ही कांदा भजी आपण बनवलेली आहे, त्यामुळे रेसिपी सोपी आहे. पटकन रेसिपीला सुरुवात करूया आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. सो हाय, मी कविता. मी तुमच्यासाठी घेऊन येत असते दररोज दुपारी 12 वाजता अशाच नवनवीन रेसिपीज. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आज आपण पावसाळा स्पेशल कांदा भजी कशी तयार करायची ते पाहणार आहोत. त्यासाठी या ठिकाणी स्लाइस केलेला कांदा घेतलेला आहे, छान स्वच्छ धुवून घेतलेला आहे. त्यानंतर अशा पद्धतीने कांद्याच्या स्लाइस आपल्या छान कांदा भजी तेलामध्ये सुट्या करून पटपट सोडता येतात. त्यामुळे कांदा छान असा मोकळा करून घेतलेला आहे. या ठिकाणी तुम्ही हा कांदा कट केल्यानंतर छान स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. त्यानंतर त्या कांद्याला आपल्याला छान असं मीठ लावून घ्यायचं आहे. या ठिकाणी कांदा भजी करत असताना अगोदर कांद्यामध्ये जो कडवट वास असतो तो सगळा छान असा मिठामुळे निघून जातो. त्यानंतर यामध्ये टाकायचं बेसन पीठ, त्यानंतर जिरं टाकलेलं आहे 1 चमचा ओवा, अर्धा चमचा लाल मिरची पावडर. ही मिरची पावडर खूप जास्त तिखट आहे, त्यामुळे अगदी थोड्याच लाल मिरची पावडरचा वापर केलेला आहे. तुम्हाला जर छान लालसर रंगावर भजी आवडत असतील तर तुम्ही बेडगी मिरची पावडरचा देखील यामध्ये यूज करू. त्यानंतर सुरुवातीला आपल्याला यामध्ये पाणी वगैरे टाकायचं नाही. जेवढं जास्त कांद्यामध्ये हे पीठ मिक्स करून घेता येईल तेवढं जास्त करून घ्यायचं, जेणेकरून कांद्याचा जो फ्लेवर असतो तो भज्यामध्ये उतरतो. हे पहा, अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी या पिठाची झालेली आहे. आणि अगदी आवश्यकता वाटल्यास थोडंसं पाण्याचा वापर आपण यामध्ये करणार आहोत. अगदी अर्धा कपालाही कमी एवढं पाणी आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे. हे पहा, तुम्ही पाहू शकता अगदी थोडासा ओलसर हात होईल एवढंच पाणी टाकलेलं आहे. आणि छान असा कांदा यामध्ये एकजीव करून घ्यायचा. कांद्याचा जो फ्लेवर असतो तो पूर्णपणे या पिठामध्ये उतरला पाहिजे. त्यानंतर तेल छान असं गरम झालेलं आहे, त्यामध्येच आपल्याला लगेचच ही कांदा भजी तळून घ्यायची. कांदा भजी तळताना तेलाचं टेम्परेचर जास्त असावं. छान मोठ्या आचेवर कुरकुरीत ही कांदा भजी तळून घ्यायची. आता या ठिकाणी पावसाळा स्पेशल आपण खूप सगळे वेगवेगळे पदार्थ आपण पाहत आहोत. त्याचबरोबर या रेसिपीच्या शेवटी तुम्हाला पावसाळा स्पेशल रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे, सर्दी खोकल्यापासून बचाव करणारे लाडूची रेसिपी देखील या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला मी देणार आहे. याशिवाय आपण सर्दी खोकल्यासाठी दशमीची रेसिपी देखील या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला मी देणार आहे. अगदी अशाच भरपूर आणि पौष्टिक रेसिपीज आपण नेहमी पाहत असतो. या सगळ्या रेसिपी तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईबसोबत घंटीच्या बटनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून वर्षभर एकही दिवस सुट्टी न घेता दररोज दुपारी 12 वाजता ज्या नवनवीन रेसिपीज आपण पाहतो त्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर येईल. आणि कोणती रेसिपी मी यूट्यूबवर शेअर केली आहे ते समजण्यास मदत होईल. छान गरमागरम कांदा भजी आपली तळून तयार झाली आहे. त्यासोबत जो मसाला चहा असतो त्याची जर रेसिपी तुम्हाला पाहायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये मसाला चहा असं नक्कीच टाईप करा. येत्या 2 दिवसांमध्ये आपण मसाला चहाची रेसिपी पाहणार आहोत, जो सर्दी खोकल्यावर गुणकारी असणारा चहा असणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला ही भजीची रेसिपी आवडली असेल तर एक कमेंट करायला विसरू नका आणि वेळात ते